नमस्कार मित्रांनो, बघा आलोय गावाकडे सकाळ सकाळ म्हणलं एक व्हिडिओ काढाव. कसा आहे बघा मला बघा आमची लक्ष्मी तिची सरती कशी आहे बघा. नवीन लक्ष्मी आपली लक्ष्मी बघा, लक्ष्मी आपली खाती आता मस्त पैकी. आणि इकडं मोन्या सोन्यात बसले ते बघा, कुराडा केलाय कोंबड्यांना, दिसतंय का? काल दिवसभर इरबळ उन्हात होतो, आम्ही करत होतो दिवसभर. दिवसभर केले काल, कोंबड्यांना जाळी मारली. आणि इकडं आमची दोन आहे ती सोन्या मोन्या. ए उठ, इथं एक झोपला वळू आणि तिकडे एक झोपला वळू, दिसला होता मला. दोन आहेत. चला इकडे गोल्या, माझं नाव गोल्या आहे बघा. गोल्या आहे मस्त. दोघं झोपले, दोघं गोल्या इकडे बसलाय बघा. गोल्या तो कसं करतोय, हात धावतोय मला. आणि इकडं बाई सोन्या गोल्या. हा गोल्या, हे आपली सोन्या मोने येते मित्रांनो. आणि लक्ष्मी, हिचं नाव काय बसताय का नाही? कशी आहे लक्ष्मी? कशी आहे जकास. आणि लक्ष्मीला आपण लावला ऊस, का असा आला ऊस आला काय मित्रांनो? चांगला बघा कसा आला ऊस आपला. लक्ष्मीपुरता लावला 1-2 गुंठ, पाणी कमी आहे बोरला जरा, पण तुमच्या आशीर्वादाने चांगला आहे. ही माझी लक्ष्मीसाठी ऊस लावलाय, तिला खायसाठी हिरवागार चारा म्हणून. 1 गुंठ आले नाही. इकडं आपली आहेत केळीची 1-2 रोपं आहे. ती पण कशी तुम्ही सांगा कमेंटमध्ये. बघा ही केळीची रोपं आहे, ती बारकी आणली होती लावलेली, ती आता झाली जरा मोठी. मला दाखवतो काय काय. ही आहे पेरू माझा. बघा पेरू लावला होता आम्ही, केवढा आला आता. माया पण वर उंच गेलाय. कसं आहे पेरू, पोल्याचं फळच लागलं पाहिजे पेरूला. आणि आहे रामफळ, रामफळ सुद्धा आलंय. ही आहे शेवगा, शेवगा वाळून गेला. ही आहे पेरू आणि चिंच. बघा तुम्हाला कमेंटमध्ये सांगा काय काय झाड लावले ते, मी कशी आवडली काय. ही आहे नारळ. बघा इथं पण नारळाचं झाड लावलंय. इकडं पण नारळ झाड. एक तरी माणसाने झाडं लावलं पाहिजे प्रत्येकाच्या रानात. सावली उन्हाळ्यात आपल्या झाडांची आठवण येते नक्कीच. बघा इकडे चीज नारळ, इकडं पेरू नारळ. आणि बघा इकडं आहे चक्कू. चक्कू म्हणजे 1 नंबर खायला उन्हाळ्यात. सकाळ सकाळ पुल्ल्यावरची खाईल मी 100%. तिकडं पण नारळ आणि पेरू आणि चिंच आहेत मित्रांनो. जवळजवळ बाकी नारळ आहेत. 1 2 3 4 5 नारळ जगली 10 आणलेली. चक्कूची 1 रोप आहे आणि 7-8 पेरूची रोप आहे मित्र. ती पण जगली, ती एकदम मस्त दिसते. आता 1 नंबर चालू नियोजन आहे. ह्या वर्षी काय नाही फळ येणार, पण 1-2 वर्षांनी नक्की फळ येईल ह्याला सुद्धा. प्रयत्न चालू आहे आम्ही. आता मी पाणी घातले बा प्रत्येकाला. बघा तुम्हाला आळं दाखवतो. बघा पाणी घातले आळ्यांना, मस्त हिरवगा झाला नारळ. आणि आता आमचा बंधुराज चाललाय कुठे तुम्हाला दाखव. गावाकडे आलो तुम्ही, ती चालला गोळा घेऊन. तुम्हाला गोळा दाखवतो. गोळा म्हणजे बर्फ उन्हाळ्यात मस्त पैकी खायला. कोण कोण गोळा खाल्लाय बघा बरं उन्हाळ्यात. बघा इथं गोळा आहे मस्त लावलाय का. गार गार बघा, दिसला का बर्फ आहे त्यात. चाललाय बघा रंदा, दिसला का रंदा. आज जावा म्हणलं इकायला आपणच मस्तपैकी. सकाळ सुट्टी आहे आपल्याला, म्हणलं चला इकायला जावं. आज चालू आहे नियोजन इकाय जायचं म्हणलं. बघा धंदा कसा होते कसा नाही. धंदा झाला तर मस्तच आहे. यांची तयारी चालू आहे कलर बनवायची. काय काय तुम्हाला आतमध्ये दाखवता. आता आपण राहतोय रानातल्या गोट्यावर, गावात नाही, रानातल्या गोट्यावर. चला काय काय चालू आहे बघू. इकडं बघा आता कलर चालू आहे. तर पाय सर इकडे, इकडे 1 मिनिट सर. बाय कसं कसं कलर बनवायचं चालू आहे ते दाखवतो. बघा हे कुठला कलर आहे? लाल, ए हिरवा, ए पोपटी कलर. एक कलर बनवायचा चालू आहे. तिकडे आमचा बंधुराज बनवतोय कलर. आज मी जायचोय माझी पाळे. बघा ह्याचा इकडे चालू आहे, दिसलं का. कसा आहे गोळा. इकडे बाया उभा राहिला बघा. इथं बाया, ह्या तर तुम्ही ओळखताय बायाला. इकडे गोडा, गोडा बघा का बसलाय. इकडे वहिनी, वहिनी गोट्याला भाकरी बनवते बघा कशा चुलीवर. आता गॅस संपलाय म्हणून काही इलाज नाही, चुलीवर चालू आहे. गॅस आता 2 महिने काही येत नाही, पावसाळ्यात आला तरी येईल.
तवर काय येत ना गावाकडलं रानात राहतोय आपण गावात नाही. रानात आपलं म्हणलं मस्त वाटतंय गार सावलीत गरज नाही कशाची. बघा इकडे कलर बनवायचा चालू आहे वेगवेगळे कलर बनवतोय मस्तपैकी. आणि मग आज खाल्ला मी मस्तपैकी गोळा एकदम छान लागला बा. आणि काही सायकल गुड्या दाद्याला सायकल आणली गुड्या दाद्याला पण तिने पंक्चर केली ती गेली शाळेत येते 8-9 वाजता. आता मस्तपैकी आपण पाय पण आणले ते बघा रानात पाणी द्यायसाठी पण काय आता सध्या ही नाही पाणी बोरला कमी आले मित्रांनो त्याच्यामुळे जरा हळूहळू चालू आहे की तुम्हाला इकडून दाखवतो. आता काय काय लावले यांनी वहिनीने आमच्या बघू तुम्हाला दाखवतो. इकडे लावली वांगी हिरव्या म्हणजे लावल्या त्या हे पण तुम्हाला दाखवतो. हा का बंधुराने सकाळ सकाळ हिरवगार केले दिसतंय का तुम्हाला दिसतंय का हिरवगार केले वांग्याला वांगी आले ती तुम्हाला दाखवतो. वांगी पण आले ती का वांग्याला वांगी आले दिसली का. कसं आहे शेतकरी ब्रँड. हिरव्या मिरच्या पण आल्या त्या मित्रांनो. बघा हिरव्या मिरच्या खोटं काय बोलत नाही जे आहे ते आहे. पण मित्रांनो जरा पाणी कमी पडते असू द्या तुमच्या असं तेवढंच पाणी आहे. इकडे टमाटे लावली ती टमाट्याला बी टमाटे आलेले आहेत पण लय बारकी आली ती. काय तर उपाय सांगा जरा मस्त यावा अशी. ही पूर्ण गावठी टमाटे येते दिसली का. असं आपली शेती आहे पण पाणी कमी असल्यामुळं मित्रांनो जेवढं पाणी पडतं तेवढंच आपण करतो जास्त काय करत नाही. दिसते का तुम्हाला. सकाळ सकाळ म्हणलं करावं एक ब्लॉक मस्तपैकी मस्त केले. आता या उन्हाळ्यात नांगरून घेतो पुल्या बारीने तुम्हाला दाखवल ब्लॉक नांगरल्याला वगैरे कसं आहे कसं नाही किती नांगरलं कसं नांगरलं जाऊन समजा जातो पुल्ला ब्लॉकला. आता मी जाणार आहे गोळा घेऊन बघू जमलं तर जमत का आता खिसायला प्रयत्न करू. इकडे गोल्या झोपलाय गोल्या बघायला बघतोय गोल्या. कोंबड्याला केले आपला खुराडा कसं आहे मस्त जाळी बिळी मारून टाकाट मध्ये काल केले बघा 10 पिलं घेतले ते काल 10. तुम्हाला पिलं पण दाखवतो कुठं गेली का पिलं ऊसात असलेली 10 पिलं केले ते कालच. बघा त्यांना बोलण्याची ताकद कशी असते आपल्याकडे. या 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 कसं आली ती का खोंड या का आली वड कसे आपले टाकतं बघा ऊसाच्याकडं बसली मस्त गार हवेला. ही आहे ती 12 म्हणजे एक डझन आहे ती आहे ती 1000 रुपयाची मित्रांनो. 1000 रुपयाची घेतली ती आणि लक्ष्मी घेतली 10,000 रुपयाला. जरा बारकी आहे पण आपली लक्ष्मी आहे त्याच्यामुळं आपण हिचं नाव लक्ष्मी ठेवले. आज ना उद्या मोठी होईल म्हणलं आज मोठी पुढं होईल कसं का व्हायना पण लक्ष्मी नाव ठेवलंय. बघा कशी खाती तिला मी मग गावात आणलं होतं खायला तिने खाल्लं मस्तपैकी तर राहिले थोडं. बघा दिसतंय का हे आपल्या रानातली गोटा केला रानात आपला उन्हाळ्यामुळं बसाय ओटा आहे मस्त आहे. दिसतंय का तुम्हाला कसं आहे वातावरण एकदम ऊन नाही काय नाही एकदम मस्त गार सावलीला बसला होता बघा कोंबड्या बघा. अजून काय काय करायचंय पण आता एवढ्या वर्षी नाही पुढल्या वर्षी काय तुम्हाला दाखवत दुसरा ब्लॉकमध्ये. हा कसा ऊस पाण्यामुळे थोडा मित्रांनो हे झालाय पण हाय गार मस्त. इकडं आंब्याची रोपं आहे ती मोठी लागली हळूहळू हळूहळू येते तेव्हा येतील म्हणलं पण आपण प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे घरापुढं. रानात असो गावात असो कुठं बी राहावा पण एक झाड लावलं पाहिजे एक जपलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये 100% आपल्या झाडांची आठवण येते. तुमचा बंगला जरी असला तर निसर्गाची हवा एकदम मस्त असते. झाडाचे प्रत्येकाने आपल्या झाड लावा हीच माझी प्रत्येक ब्लॉकरांना किंवा प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे. चला जय महाराष्ट्र जय हिंद. असंच सपोर्ट करत जावा एक लाईक एक कमेंट करत जावा. चुकलं तरी माफ करत जावा का तर नवीन आहे मी. जुनं असतं तर काय म्हणलं असतं पण आता प्रयत्न चालू आहे प्रयत्नार्थी पांडुरंग. जय हिंद जय महाराष्ट्र.
लाईक कमेंट करत जावा, शेअर करत जावा. बाय. चला, धन्यवाद.